श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी निष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. मैत्रिणींनो, आज आपण सर्वांनीच मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने वटपौर्णिमेचा सण साजरा केला. तर या वटपौर्णिमेचे साहित्य बऱ्याच महिलांना माहीत नसते किंवा ज्यांची नवीन लग्न होतात त्यांना काय साहित्य घ्यावे ते समजत नाही. तर त्यासाठीच मी जे ताट तयार केले होतं ते इथं तुम्हाला दाखवत आहे. तर साहित्यामध्ये बघा काय काय आहे ते: हळदी, कुंकू, अक्षता, फुले, तसेच आंबा, तसेच कापूर, अगरबत्ती, नैवेद्यासाठी गूळ आणि खोबरे, पाणी, त्याचप्रमाणे पंचामृत, तसंच फळ म्हणून एक आंबा, तसंच ओटीसाठी गहू. काही काही ठिकाणी ओटीमध्ये कापडसुद्धा दिले जाते. तर आम्ही जिथं पूजा करतो तिथं कापड वगैरे देण्याची प्रथा नाही आहे. मी फक्त ओटीमध्ये आंबे आणि गहूच देतो. त्याचप्रमाणे एक पॅकेट मिळतं, त्या पॅकेटामध्ये धागा, तसेच हिरव्या कलरच्या बांगड्या, 6 बांगड्या असतात, एक धाग्याची गुंडी असते, तसेच त्याच्यामध्ये काळ्या मण्याची एक पोत असते. असे साहित्य असते. आणि या दिवशी वटपूजनाला जाताना आपण गोडाचा काहीही नैवेद्य केला तरीही चालतो. तर मी पुरणपोळी केलेली, पुरणपोळी आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी, आमटी, पापड, तसेच भात, हे जे होते ते केलेलं. काही ठिकाणी दहीभाताचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. तसेच कापसाचे वस्त्र, श्री गणेशांचे स्मरण करून श्री गणेशांच्या नावाची एक सुपारी, सतीमातेच्या नावाची सुपारी, त्याचप्रमाणे पंचखाद्यामध्ये खारी, खोबरे, बदाम, हळकुंड इत्यादी येतात. म्हणजे ज्या वेळेला आपण वडासमोर ओटीचे सामान ठेवतो त्यामध्ये बांगड्यासोबत हे सुद्धा ठेवलं जातं. मैत्रिणींनो, आज या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सांगायची एक खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझ्या लेकीला सुद्धा वटपौर्णिमेच्या पूजेला घेऊन गेलो होतो. कारण आपण जर त्यांना आपल्यासोबत घेऊन गेलो तर त्यांना ती पूजा का करतात, कशासाठी करतात, किंवा हे जर बघत आपली मुलं मोठी झाली तर नक्कीच भविष्यात ते सुद्धा सणवार जे आहेत, आपली संस्कृती आहे ते जपण्याचा प्रयत्न करतील. जर त्यांना आपण काहीच माहिती होऊ दिलं नाही तर त्यांनासुद्धा या सणांचं महत्त्व पटणार नाही आणि ह्यातला आनंद त्यांना समजणार नाही. तर अवश्य तुमची मुलं आहेत, तुम्हाला जर जमत असेल तर त्यांना समजण्यासाठी, त्यांना दाखवण्यासाठी अवश्य अशा सणावाराच्या विधींना त्यांना घेऊन जात जा. तर मैत्रिणींनो, ही वटपौर्णिमेची अशी माहिती आणि थोडक्यात केलेली मी पूजा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.